नमस्कार, अभ्यासेश वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नारी शक्ति के सम्मान में भाजपा मैदान में महिला विकास विधेयकाला विरोध केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोधी पक्ष विरोधात भव्य निदर्शने या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहे। नांदेड दिनांक भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेड येथील ITI चौक येथे विरोधी पक्ष विरोधात घोषणाबाजी करत भव्य निदर्शने करण्यात आले। यावेळी देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो बिल आणलेलं होतं 17-18 तारखेला संसदेमध्ये जे पास करण्यासाठी, पण विरोधी पक्षाने म्हणजे काँग्रेस आणि उभाटा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असतील, इतर सर्व अपोजिशनवाल्यांनी देशातील सगळ्या महिलांचं स्वप्न पायदळी तुडवलेलं आहे। याच्या विरोधात आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। याचं प्रतिनिधित्व आमच्या नेत्या अमिता भाभीजी चव्हाण असतील, श्रीजयाताई चव्हाण असतील, अमरभाऊ असतील आणि आम्ही पूर्ण नांदेड भाजपाची टीम मिळून हा आक्रोश मोर्चा इथं काढलेला आहे आणि आम्ही आमचा हक्क असं नाही तर तसं हे आक्रोश मोर्चा काढून मिळवणारच आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतीय नारीच्या आत्मसन्मानासाठी, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो लढा दिलेला आहे, त्या लढ्यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केलेला आहे आणि भारतीय नारी आणि देशाच्या स्त्रिया हे 50% स्त्रियांची संख्या आहे आणि त्या स्त्रिया ह्या देशाच्या प्रगतीचा कणा आहेत आणि हा कणा आहे, ह्या कणाचं स्वप्न जो आत्मसन्मान आहे तो विरोधकांनी पायंदळी केलेला आहे। तर त्यासाठी आम्ही नांदेडमधल्या सर्व महिला एकत्र आलेलो आहोत आणि त्यासाठी फक्त आमच्या हातात फलक नाहीत तर आमच्या डोळ्यामध्ये ज्वाला आहेत आणि जेव्हा एखादी स्त्री उभी राहते कुठल्याही अन्यायाविरुद्ध तर तो लढा नक्की यशस्वीच होते आणि आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत आणि आमचा हा हक्क आम्ही मिळवूनच राहणार आहोत। जो कायदा मोदी सरकार यांनी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो कायदा परवा संसदेमध्ये ठेवला होता, त्या महिलांच्या सन्मानार्थ जो कायदा ठेवलेला आहे, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असा कायदा होता, त्याच्या समर्थनात आणि जे काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी हा कायदा म्हणजे पाडला आहे, विरोधात मतदान करून म्हणजे एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे, त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत। काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात हे आज आंदोलन होतं आणि जर पुढच्या काळामध्ये जर हे जे विधेयक जर पारित झाले नाही तर काँग्रेस व इतर विचारधारेच्या महिला विरोधी विचारधारेच्या पक्षांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल।